नमस्कार, मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: हाजनीचं मंत्र फुकिती कानात, बोधिती एकांती पोटासाठी. कल्पनेचा विष्णू शिष्याशी बोलेना, खाईना पिईना सर्व ढोंग. डोळे झाकल्याने झाला हा अनर्थ, वाया गेले व्यर्थ गुरु शिष्या. मानवात गुरु मूळ कोण झाला, प्रश्न गुरुजीला ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा पोटापाण्यासाठी चुकीच्या गोष्टींचा स्वीकार करतात. एकांतात ज्यांना सत्याची जाणीव होते, पण व्यवहारात मात्र ते स्वार्थाला प्राधान्य देतात. केवळ कल्पनेत असलेल्या देवाचे नाव घेऊन प्रत्यक्ष आचरण न करता लोकांना उपदेश करणारे ढोंगी असतात. अशा दिखाऊपणाचा येथे निषेध केला आहे. अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुतीमुळे गुरु शिष्य परंपरेचे खरे महत्त्व नष्ट झाले आहे. योग्य ज्ञान न मिळाल्यामुळे गुरु आणि शिष्य दोघांचाही वेळ वाया गेला. खरा गुरु कोण आहे याचा विचार केला पाहिजे. जो अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो, योग्य मार्ग दाखवतो आणि माणसाला सत्याची जाणीव करून देतो, तोच खरा गुरु. एकूण भावार्थ असा की या ओळींमधून ढोंगी गुरु, अंधश्रद्धा आणि केवळ दिखावा करणाऱ्या धार्मिक प्रवृत्तीवर टीका केली आहे. खरा गुरु हा केवळ उपदेश करणाऱ्यांना नसून ज्ञान देणारा, अज्ञान दूर करणारा आणि शिष्याला योग्य मार्गावर नेणारा असतो. हा संदेश येथे ज्योतिबांनी दिलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे आणि तो आपण आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.